नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्रेयसच्या दुनियेत. एक अशी दुनिया जी श्रेयसने बनवली आहे. एक असा मुलगा ज्याला वाटतं की तुम्हाला सर्वांना हसवणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं गोलच आहे. आणि या गोल दुनियेत हा आनंद त्याच्याकडं फिरून फिरून येत राहील. चला तर मग ऐकूया शोमॅन श्रेयसची नेव्हर एंडिंग कॉमेडी. माय मित्र माहिती बीएसडी के सगळे. मम्मी वाटलं नाही का घालीन याचा विश्वास नाही. मम्मी चालू गाडीत उडी मारली. माणूस आहे कधी कधी पोरांना एका बापाचा असण्यासाठी चालू गाडीतून उडी टाकून द्यायच्या. खरं तिच्या बीएफचा कॉल मला म्हणे तुला किती वेळा सांगितलं कॉल नाही करायचा तिला. म्हणलं मी एकटाच केला. हा तुझा म्हणून दुसरा हा यश बेस्ट फ्रेंड बॉयफ्रेंड इकडं बेस्ट फ्रेंड मी तिसरा. रोजच्या चाललाय त्याच्या दुनियेमध्ये सामील होण्यासाठी आज आपण आलो असा श्रेयस आणि सुरू होतीये श्रेयसची दुनिया. हसावा लागणार आहे खर्च लय गेलाय. कुठं होतो हा मला माहिती सगळे फुकटच आले. पैसे देऊन तर कोणी येणार नाही. आले असते दिले कोणी कारण की माझ्याकडे नव्हतं अकाउंट म्हणून म्हटलं. माझे मित्र माहिती बीएसडी के सगळे. हा माझे मित्र माहिती कारण की ते बहुत बीएसडी के म्हणजे बहुत साफ दिल के. त्यांनी खरंच माझ्यासाठी खूप काही केलंय. काय चालू कारण की उठता उठता जालू म्हटलं होता निघ्या पोरं हसले नाही बुटच नवीन घालून आलोय. हा आणि त्यातल्या त्यात जी गँग बसली ती सगळी पांगून बसली. निम्मे इकडे निम्मे इकडे. प्रबंध तिथं कालच सांगितलं होतं 2 जण गेटवरच आहे. आम्ही गेटवरच उभं राहणार आहे कारण की विचारा का बरं का विषय काय जर पोरं हसले तर दाबून ठेवायचे आणि जर पोरं नाही हसले तर आम्हीच पळतोय आधी पळून जाणार. तू तिकडं कार्यक्रम घेतो घे आणि टाक तुझ्या याच्यात. हा हा तर चांगलं बोलायचंय कारण की फॅमिली मेंबर आले म्हणजे हा सुसंस्कृत मुलगा आहे मी. मित्रांना माहिती मी कसं आहे पण घरच्यांना माहिती मी चांगला आहे. विषय काय आपलं पोरग राहत दुसऱ्याचं कार्ट बरोबर ना जालू. जालूचं नाव का बरं घेतोय प्रत्येकाची ठोकणार आहे. आजचा विषय भेटलाच म्हणजे संधी भेटली भाऊ कारण की मालकाने फुल परमिशन दिली. हो 70% डिप्रेशन मध्येच होतो का मालक काय म्हणे मालक म्हणे फाडून टाक. मालक म्हणजे मी जिथं काम करतो तिथं मला म्हणे टेन्शन नको घेऊ. म्हणलं बर चला आता विषय संपला. 70% डिप्रेशन टेन्शन गेलं राहिले 30%. म्हटलं ठीक आहे 30% होते घरच्यांचं. म्हटलं घरचे काय बोलतील शिव्या द्यायच्या होत्या. धनंजय सरांनी सुरुवात करणार होते म्हटलं माहित होतं पण आपलं काय आधीच घरचे मॅनेज करायचे. घरी बसलो मम्मी काम करत असली नाही ते चहा द्यायचा साखरेचा डबा द्यायचा धर हातात चहा पावडर. आज काय झालंय म्हणलं काही नाही. म्हणलं माझं आहे ना कॉमेडी शो आहे. म्हणले हा मग म्हणलं मी तिथं आहे ना जे बोलणार आहे ना ते लिहिलेलं आहे खरं काहीच नाही. खरं सगळं फक्त सांगायचं काय जे लिहिलंय हा आणि शिवाय काय वही घेऊन बसले 1 2 3 4 7 8 पानं लिहिलेले. ती 10वीचीच वही काही नाही फक्त उचका उचके. हा विषय कुठं होतं तुम्हाला हसायचंय हसले तर पाहिजे. खर्च मोकार झाले कारण की 100 जणांची कॅपॅसिटी ती 300 लोक बसवले. तुम्ही तेवढं माझ्यावर प्रेम करताय बरोबर आहे ना. तुम्ही सगळे कारण विषय काय माझा मित्र ऋतुराज काल म्हणजे मग कार्यक्रमाची तयारी करेन तर तू त्याला चप्पल घालीत होता पण आता लबराची चप्पल घालून आलाय. जालू तिकडून पंच फेकला का हा इकडून फेकायला. आता लाईफ मध्ये एवढा स्ट्रगल चालू आहे एवढा चालू आहे पगार पुराणा काहीच पुराणा.
कॅमेरामन हा प्रथमेश कासार याच्याकडे बघा. विषय काय झाला, मला यायचं होतं, मला माहित होतं कार्यक्रम जवळ आहे. आता आता सगळ्या पोरांचं जेन्युइन रिझन राहतं पेट्रोलचं, पैसे नाही राहते. म्हटलं पंपावर टाकू, गाडी नव्हती घरी, काकाची स्कूटी आणली, पेट्रोल टाकलं तीच. सिरियसली तिचं पेट्रोल टाकलं, म्हटलं जाईन. निम्या रस्त्यावर आलो, परत कॅमेरामॅनचा फोन एडिटरचा. हा हा होता हा. म्हणे एडिटर घेऊन गेला, कॅमेरामॅन घरी ठेवलाय. म्हणलं कॅमेरा घरीच राहिला म्हणे. म्हटलं बरं आलो. म्हणलं म्हणजे जायचं का, म्हटलं जावं तर लागणच, म्हणलं शूट करायचं. म्हणलं आलो रिटर्न. पोखरीच्या चौकात पेट्रोल संपलं. मग चालू आहे ना, मागं पुढं हात करा, कोणीच दिसेना. मग म्हटलं काय करायचं. त्यानं मोबाईल घेतला म्हणे आपला, मी आयफोन 14 प्रो घेतलाय बरं का. हा तर त्याने घेतला, मी गाडी लुटीत होतो मागून. मग हा म्हणतो ए भुसडच्या शो आहे आपला, तोंड तर बाद. सिरियसली म्हणे आपलं शो आहे म्हणे, तोंड तर बाद म्हणे, कोणी ओळखायचं म्हणे. हे काय ना भुसडीचे रस्ते गाडी लुटीत चाललं. पेट्रोल जमलो, एक तर रूम आला नाही, आपल्याकडे रूम आला राहत नाही, आपण गाव गेले. मग म्हटलं बघू चाल. म्हणलं तोंड बिंड बांधलं, टोपी घातली, म्हणजे कोणी ओळखलंच नाही पाहिजे. मी चाललो होतो अशी गाडी लोटीत बरं का. एक आता बेवडं तर राहतं प्रत्येक गावात. सिरियसली आत्ताची गोष्ट मी दाखवतो. ही व्हिडिओ गाडीत चाललो होता. हा बघा आमचा श्रेयस गाडी लोटीत चाललाय, बघू शकता किती स्ट्रगल चालू आहे. तो बेवडा म्हणतो ए भोसडीच्या व्हिडिओ काय काढतोय, गाडी लोट ना. सिरियसली खरं गेले बिचार कानापलं. कोण की शट्ट्यावर श्रेयस सॉरी बरं, गाडी लुटू लागतो. पेट्रोलचा किस्सा हाच नाही, दुसरा किस्सा 25 जानेवारीचा. 25 जानेवारीला आम्ही गेलो होतो बॉर्डर 2 बघायला. मित्र शिवाला पैशाला काय कमी नाही. पप्पा बागायतदार आहे, पण त्याला म्हटलं बोलेरो कशाला माझं दाखवतो. म्हटलं बस आमच्या 2 व्हीलर. त्याला माहिती आमच्यावर विश्वासच नाही. पण म्हणजे ठीक आहे, काही असलं तर खर्च तोच. आम्हाला माहिती पैशावाला असलं काय लागत. हा तो बसला, चाललो मालदड रोडनी चाललो. आता आम्हाला चांगल्या रस्त्याने जायची सवय नाही, काट्याकुट्यात. म्हटलं चाल मालदड रोडनी गेलो. स्वरूप माझ्या गाडीवर बसेल, माझ्या गाडीवर बसायला जवळपास निम्मी जनता घाबरतीच, इव्हन माझी मम्मी पण घाबरती. विषय काय झाला, एकदा रस्त्याने चाललो होतो, मम्मी बसली होती, नेमकी समोरून जेसीबी आला होता. आता मला माहित होतं मी पुढून जाईन असं टर्न घेईन. मम्मीला वाटलं नाही घालीन, याचा विश्वास नाही. मम्मी चालू गाडीत उडी मारली. सिरियसली मम्मी आणि मम्मीला विचारा, गोडी घाल जाम झालं. म्हटलं मम्मी लागलं नाही ना. म्हणे नाही लय काळजी करतोय. म्हटलं संध्याकाळी भाकरी घालत कोण नाही. म्हटलं तो प्रश्न आहे, भाकरी घालत कोण नाही. म्हटलं बर. तर बॉर्डर 2 बघायला गेलो. स्वरूपने विचारलं म्हणे पेट्रोल आहे का. म्हटलं जाऊन येईन. म्हटलं डायरेक्ट रिटर्न येईल. म्हटलं म्हणे बर ठीक आहे. मालदड रोडला नेमकी ना शिवाच्या गाडीचं पेट्रोल संपलं. विशाल तो आता नेमकी दारूच्या दुकाना पुढे बाहेर गाडी ना पेट्रोल थांबलं. मग म्हटलं काय करायचं. मग म्हटलं दारूची वरती 50ची वाटी सापडली नाही, 50 ml ची. याला काढून दिलं. हा बसूचं गेला निघून सरळ. माझं पेट्रोल संपलं. मी इकडे परत निम्या रस्त्याला फोन करीतो. हे मला काय म्हणत्या लवकर हे शो चालू झालाय. आणि मी काय करू म्हणलं इकडे पेट्रोल संपलं. तू काही कर. आम्ही आलो, शो लवकर चालू झाला इकडे. रिअल इन्सिडन्स. घरचे आले, सगळं स्क्रिप्टेड चालू, एवढं लक्षात ठेवा. हा आता हा मी माझ्या मित्रांना BSDK का बरं म्हणतो आता ऐका बरं. इथून पुढचे सगळे किस्से त्यांचे. मित्र किती प्रकारचे राहत्या. मित्राला चेहरे किती राहते मला सांगा. एकच राहत असत. त्याला चेहरेच नाही, सगळे भुसडीचे. हा मास्टर माइंड. हा काय झाला, हा काय म्हणला मला माहिती का, झोपेल होतं मस्त. रिअल किस्से फक्त स्क्रिप्ट लिहिलेली. हा तर झोपेल होतो, सगळे 7ला फोन आला. म्हणजे हॅपी बर्थडे. म्हटलं माझा बर्थडे नाही. म्हटलं हॅपी बर्थडे. ऐकायला नाव घेऊ नका फक्त यायला ऐका नाव घेऊ नका, नाही तर मला कामाला लावशाल. विषय काय
आताच कन्फर्मेशनचा मेल आलाय, परवा दिवशी नोटीस पिरियड यायला बसला. कारण की विषय कसा आहे, आता कन्फर्मेशनचा मेल आलाय, परवा दिवशी म्हणजे उद्या संडे, परवा डायरेक्ट मला नोटीस पिरियड यायला बसलाय. हा म्हणजे हॅपी बर्थडे. म्हटलं बर्थडे 2 प्रकारच्या राहत्या, एक तिथीनुसार, एक दिनांकानुसार, तारखेनुसार. म्हणलं हा तिथीनुसार आणि दिनांकानुसार नाही. म्हणे हॅपी बर्थडे. म्हटलं अरे बर्थडे नाही बाळा, काय करतो भावड्या. झोपेल ना. अरे म्हटलं बर्थडे नाही माझा. तो बोलला स्टोरी बघ. त्यानं स्क्रीनशॉट काढून टाकला. बर्थडे होता तिचा. हा सिरियसली बर्थडे होता तिचा. मग हा म्हणे हॅपी बर्थडे. म्हटलं हा थँक्यू. म्हणे विश करायचं तिला बरं का. तिने नेमकी मला ब्लॉक करेल होतं. हा म्हणजे मी चांगला, पण हे यांच्यामुळे तू तसाच आहे. ते तिने मला ब्लॉक करेल होतं बरं का. मग म्हटलं बोलायचं कसं, आणि हा बोलला तुझ्यात दम नाही, तू पोरगाच नाही. हा तुझ्यात दम नाही, तू माणूसच नाही. आता माझी मर्दांगी साफ करायची होती, त्याला काय प्रूफ करून दाखवायची होती का मी माणूस आहे. कधी कधी पोरांना एका बापाचं असण्यासाठी चालू गाडीतून उडी टाकून द्यायच्या. खरंय का नाही, खरंय ना. हा बरं चॅलेंज लावलं. बाबा राजा आला का? दिले का? हा बाबावरती ना, हा एक सांगतो बरं का, भरकटत नाही, परत येतो मी. बाबा राजेने असं बोलवलं तर आधी मी कविता लिहायचो, तर बाबा बोलवलं म्हणजे आज शायरी बोल बरं का. तर बाबा पडू नको थांब. हा बाबा म्हणे माझ्या शायरी म्हण, आज मी भारी दिसतोय. म्हटलं हा. बाबा दूर से देखा तो चांद का तुकडा लगा. बाबा दूर से देखा तो चांद का टुकड़ा लगा, नजदीक जाके देखा तो भोसडी का लगा. हा ठीक आहे आलो बरं का. म्हणे कॉल कर त्याला, नाही तू माणूस नाही म्हणे. मग म्हटलं आता हा म्हटलं बघितलं आपण माणूस काय आरशा पुढे जाऊ. म्हटलं ठीक आहे कॉल करायचं. म्हणलं हा आज त्यांना अशी टाकली झालो. कॉल करायचा तर करायचा, कॉन्फरन्स मला ठेवायचं म्हणे, मला भरोसा नाही म्हणे तुझा. म्हटलं ब्लॉक करेल. सोल्युशन पप्पाच्या फोनवरून लाव. म्हटलं ठीक आहे. पप्पाच्या फोनवरून कॉल लावला बरं का. म्हटलं उचलला, पण याला कॉन्फरन्स घ्यायचं राहिला. म्हटलं घेतलं बरं का. हॅपी बर्थडे. तिने कट केला. आवाज ओळखला असं. मग मी परत कॉल केला. म्हटलं हॅपी बर्थडे, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, थँक्यू. म्हटलं हा. आणि याच्याशी चॅलेंज लावलं. म्हटलं मी कॉल केलं तू काय करणार. तेव्हा आमच्या कॅन्टीनमध्ये पोहे ट्रेंडिंगला चालायचे. म्हणजे मी सगळ्या पोरांना पोहेची पार्टी देणार, 10 रुपयाची प्लेट, 10 जण, 100 रुपये खर्चासाठी मला माणूस प्रूव्ह करून दाखवायचं तर मी पोरगा आहे. हा कॉल केला, बोललो, 20 झालं. नंतर ती बसली. त्याच्यानंतर काय झालं, हा मी नेमकी 10-12 वाजले, 2-3 तास गेले. नंतर काय ना चारा टाकायला गेलो. नेमकी तिकडून एक कॉल आला अननोन नंबरवरून. म्हटलं श्रेयस कुठे. इथं नाही म्हणे. काय ना चारा आलं का कॉल करायला. दादा बोलला म्हणे असं असं आलं तर तिला टाईट मध्ये बोलत होत. मी ट्रू कॉलर चेक केला, फोन होता नाही पप्पाचा नाही, तिच्या बेब. तुम्ही लय हुशार हो. हा तिच्या बेबचा कॉल. मला म्हणे तुला किती वेळा सांगितलं कॉल नाही करायचं तिला. म्हणलं मी एकटाच केला. मग मला म्हणला हा एकदा केला तू विश केलं नसतं बर्थडे झाला नसता का, तिला बरं नसतं वाटलं. म्हणलं मी न विश करता ती 22 वर्षाची झाली. म्हणलं आता फक्त मला माझी मर्दांगी प्रूव्ह करून देण्यासाठी भोसडीच्या मित्रांना म्हणजे मला माझ्या मर्दांगीचा बळी द्यावा लागला. याच्या वजन नका थांबू. दुसरा तर दररोज आहे ना एक कॉलेज आलं होतं व्हिजिटला बरं का. दुसरा केस आहे दुसरीतला, तर 12वीतला एक कॉलेज येतं असं आलं होतं व्हिजिटला. बोलायला मी कसं आहे ओके हा
फक्त फेकत नाही मी कधी, रिअल इन्सिडेंट सांगतो. फेकत असतो तर नीरज चोपड्याच्या जागी असतो. हा हा, पण भाला नाही कधी होत. तुम्ही जर समोर असले भाला तुमचाच ठोकला. हा, तर एक कॉलेज आला, 150 जणांचा क्राऊड होता. मस्त बोल बच्चन दिलं, अरे बाप असं असं करा, तुम्ही हे करा, लाईफ मध्ये तुम्हाला हे करायचं असेल तर असं करा, टेन्शन नका घेऊ. म्हणजे फुल मोटिवेशन दिले. माझ्या लाईफ मध्ये यायला लागेल तरी त्यांना मोटिवेशन देतो. हा, ती द्यायला मी भारी भाऊ. काही सांगा, आयुष्यात किती लागेल असू दे ना, समोरच्याला मोटिवेट करून सोडणार. सगळा माहोल तापला. सगळे असे वा वा वा, काय सिरियस बोलतो, काय सिरियस बोलतो. मग आहे ना, ते निघून गेले. आणि नेमके माझं सरांपाशी काम होतं, मला माहित होत्या 4-5 पुरी माझ्यावर फिदा झाल्या होत्या 100% झाल्या होत्या. दिसायला पर्सनॅलिटी म्हणजे काय विषय आहे का? हा, विषय आहे का? मग काय झालं, मला माहित होतं कॉल येणार आहे म्हणलं, म्हणजे कुणीतरी येईल म्हणलं. मी वही घेतली, चाललो बरं का. तिकडून 2-3 पुरी पळत आल्या. हो सर श्रेयस सर. मी ऐकलं होतं पण इगो ऍटिट्यूड दाखवायला ना बघा. हा, लगेच मागं म्हणून कसं बघायचं, ती बरोबर यायला येत होतं. मग मी पुढे गेलो, म्हणलं हा बोल ना. म्हटलं सर तुम्ही एवढं भारी कसं बोलता, आयुष्यात एवढं किती भारी बोलता तुम्ही, एवढं बोलायचं कुठून शिकले? म्हटलं हे बघ, जर तुला लाईफ मध्ये बोलायचं असेल तर लाज सोडून द्यावं लागेल. पोरगी सिटीतली, लाज कशी सोडून द्यायची? आणि मी नेमकी आयफोन गेलो होता, वाजलं हे सिरी कॉल टू जालिंदर जगताप. मग म्हणे सर तुम्ही खूप मोटिवेशन भारी देता, जर मी कधी डिप्रेशन मध्ये गेले तर तुम्हाला कॉल कसं, म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसं करू? आता आम्ही जेनजी, मोबाईल नंबर तर देऊ शकत नाही, इंस्टाग्राम आयडी. हा, इंस्टा माझ्या 2 आहे, एक पर्सनल एक श्रेयसची दुनिया. श्रेयसची दुनिया द्यावा तर 3 जणांकडे लॉग इन आहे. लॉग इन मधला आमच्या मित्रांमधला सगळ्यात जास्त कान करणार जयेश कडं पहिलं. जयेश काही शांत नाही, मोठा राखीस. म्हणजे सर आयडी, म्हणलं मी तिला जर म्हणजे याचं केलं तर मला 10:30 झोप लागते. हा, हे कवर जागा त्या राज्यात, याला सवय. आता ही रात्रीची मेसेज करायची, माझ्या आधी दुसरंच पुळी बाजून यायची, म्हणलं नाही का. मग म्हणलं काय करायचं, रिअल किस्सा आहे भाऊ, अरे खरंय. हा, मग म्हणलं ही माझी आयडी, म्हणलं शो मॅन श्रेयस असं टाकलं, आली आयडी बरं. म्हटलं मेसेज येईल, आपण स्वतः नाही करायचा, कधीच नाही करायचा. पुरी म्हणतात स्वतःहून प्रॉपर टाकला पाहिजे, पोरांनी टाकला पाहिजे, पण मी ते नाही केलं. म्हटलं स्वतःहून समोरून मेसेज येणार. एक दिवस पाहिला मेसेजच नाही आला. म्हणलं काय करायचं. नीती वापरली, चाणक्य नीती. म्हणलं काय करायचं. ज्या दिवशी जे तिला जे बोलबच्चन दिलं होतं त्याचे फोटो काढले होते नेमकी प्रथमेशने, स्टोरीला ठेवले. हा, स्टोरीला ठेवले बरं का. तिकडून तिचा जाळ आला, जाळ आला. मग म्हणलं अरे बाप, म्हणलं आला बरं का. मी फक्त लाईक केलं बरं का. मेसेज कसा करायचा, फक्त काय म्हणता इमोजी आलं होतं ना, मेसेज रिॲक्ट केलं. मग म्हटलं मेसेज नाही करायचा. म्हटलं आता काय, परत म्हटलं थोडी थांबली. हॅलो सर, यू आर व्हेरी टॅलेंटेड आणि यू आर माय इन्स्पायरेशन. बरोबर, यू आर माय इन्स्पायरेशन. म्हणलं बर, आता ती इंग्लिश मधून रिप्लाय काय करावं त्याला नाही का. थँक्यू म्हणून आपलं परत इवो डाऊन होईल. मेसेज कॉपी केला, ChatGPT ला गेलो. तिला म्हणलं तिकडून, हा नाही ट्रान्सलेट नाही, मग गुगल ट्रान्सलेट गेलो असतो ना. हा, ChatGPT ला गेलो बरं का. मी ना असं समोर एका मुलीने मला असं मेसेज टाकलाय, मला त्याला रिप्लाय द्यायचा प्रोफेशनली दे. म्हटलं हा, थँक्यू सो मच, कीप ऑलवेज सपोर्ट मी. असा मेसेज टाकला तिला. या सर, आय एम ऑलवेज विथ यू अँड आय एम ऑलवेज सपोर्टिव्ह. हा, म्हणलं हा थँक्यू बरं का. मग ते झालं. तिसऱ्या दिवशी तिची स्टोरी पडली, क्लोजला मला ठेवलो. आणि गाणं ट्रेंडिंगला चालू होतं. हमने वही लगाया दिल जो जहां दिल लगाना. सिरियसली, हमने वही लगाया दिल जो जहां दिल लगाना मना था. हा, लाईक केलं. म्हणलं तिला रिप्लाय कुठे करतो, म्हणलं आपल्यासाठी, म्हणलं समजलं आपल्याला.
हा तर ते होतं दुसऱ्यासाठी पुढे हे बघा काय म्हणतात त्याला पुढच्याला ट्रेलर आहे हा पुढचा मूवी बघा बरं का. म्हटलं आपल्यासाठी का नाही, म्हटलं पोरगी 100% फिदा आहे आणि दिसायला भारी होती, आपली चॉईस काय खराब नाही. आपण काय कोणाच्या नाही दिला का सांगत सर. हा तर धनजी सर हा आपला विषय टॉपचा आहे आणि पोराला सांगितले जी काढणार ती टॉपचीच काढणार. हा मग मॅच झाली पाहिजे आपल्याला, आहे ना ग मम्मी. हा तर ते झालं बोलणं झालं अरे का 2-3 दिवस बोललो मस्त भारी वाटलं. मग नंतर थोडं चांगलं फ्रेंड म्हटलं मी तू वी आर फ्रेंड्स असं पुढे क्वेश्चन मार्क टाकलं. या शुअर वी आर फ्रेंड्स म्हणे इंग्लिश मध्ये विसरलो बरं का. मग तिचा मेसेज आला, हाय सर तुम्हाला यश माहिती आहे का. मला बोलले हा तुम्हाला यश माहिती आहे का, म्हणजे माझा नाही दुसरा आहे. नाही तुम्हाला यश माहिती आहे का, म्हणलं कोण, म्हणे माझा बेस्ट फ्रेंड आहे. म्हटलं हा, म्हटलं काय झालं, म्हणे सर सॉरी म्हणे मी माझ्या बॉयफ्रेंडला चीट केलं. हा तुझा बॉयफ्रेंड दुसरा, हा यश बेस्ट फ्रेंड, बॉयफ्रेंड इकडं, बेस्ट फ्रेंड मी तिसरा. मग म्हणलं हा म्हणे सर तुम्ही मला मोटिवेशन द्या म्हणे, आता मी काय बोलू म्हणे त्याच्याशी. जाळ अरे जाळ तिथे माहिती निघाला. अरे मग म्हटलं यायला, म्हणलं की या म्हणलं मी काय विचार करत होती यायला ये मा यूज करून गेला होते. मग नाही टॉपचं नव्हतं. मग काय झालं, टॉपचं नव्हतं ते नाही चॉईस म्हणलं मी ते असेच होतं. म्हणजे मी फनेल बनवलेले, फनेल एक लेवल त्याच्यात 10 लेवल आहे, ते 10 लेवलची पास होऊन टॉपचं राहणार आपल्यासाठी. ती लेवल 1 मध्येच गुंतली. हा मग ऐका ना ती पुढचा किस्सा. मला म्हणे सर मी डिप्रेशन मध्ये गेले म्हणे, माझा बॉयफ्रेंड माझ्याशी पहिल्यासारखा बोलत नाही म्हणे, मी काय करू. म्हटलं तिच्या आईला म्हटलं माझी इथं लागली तुला काय सांगू. हा मग म्हटलं थांब आता परत बसलो शांत. म्हटलं आता बोला, म्हणलं बाबा मॅसेज आलाय तर. ती पण सर बोला ना हो सर बोला ना हो. काय सांगू अरे काय सांगावं तिला. म्हटलं थांब ऐक, म्हटलं हे बघ आम्हाला सॉरी पोरांना काय पाहिजे असतं तुमच्याकडून काहीच नसतं, फक्त एक लॉयल्टी एक ट्रस्ट. तर आम्हा पोरांना काय पाहिजे असतं, एक लॉयल्टी एक ट्रस्ट पाहिजे असतो नाही का. आणि तू हा मला मोटिवेशनची गरज होती. मग ती म्हणली असं असं झालं म्हणे, काय बोलू मी चीट केलंय. म्हटलं हे बघ त्याला कॉल कर आणि सगळं सांगून टाक, एकदम गोष्टी क्लिअर करून टाकायच्या. बॉयफ्रेंड तुझा पहिल्यासारखा बोलल. हा ठीक आहे सर म्हणे बोलतो म्हणे सांगतो. झालं मी डायरेक्ट तिला ब्लॉकला टाकून दिलं बरं. हा पर्सनल आयडी ब्लॉकला टाकून दिलं. मग त्याच्यानंतर तिचा तिसऱ्या दिवशी मेसेज आला श्रेयसच्या दुनियाला या आयडीला. तो मेसेज पाहिला जायचा ना, मेसेज काय थँक्यू सो मच सर, आता माझा बॉयफ्रेंड पहिल्यासारखा बोलतोय. जयेश म्हणतो ही कोणी, म्हणलं मला नाही माहिती. म्हणलं चुकून आयडी आली असं म्हणलं, मेसेज आला डिलीट कर म्हणलं, तिला ब्लॉक कर म्हणलं, असं काही नको म्हणलं, आपलं प्रोफेशनल अकाउंट काही स्टेटस बिटस आहे का नाही म्हणलं. हा मग नंतर आहे ना माझा एक प्लॅटफॉर्म होता मी haiki.netlify.app आणि ती वेबसाईट तिच्याकडे होती. तिने तिथून कॉन्टॅक्ट साधला व्हॉट्सअपला. सर तुम्ही तुमचा डीपी नाही दिसत आहे म्हणे. म्हणलं कसं दिसेल मी ठेवतच नाही म्हणलं. म्हणलं बर तिथं हार्ड झालं. म्हटलं ही एक आपल्या बच्ची बात नाही, पोरं म्हणतात तो दम नाही, तू कुठं काय ट्राय करीत नाही. सगळ्यात आयुष्यातला सगळ्यात भयानक किस्सा आहे ना पुण्याचा. हवंय सर बरोबर स्क्रिप्ट आहे.
रिअल नाही, स्क्रिप्टेड बरं का. हा, एक पुण्याला कॉमेडी शो होता आणि नाही परभणीलाच होणार होता. सांगू डिटेल मध्ये. हा 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 टायटल ऐका बरं का. मॅनेजर चालले गावाला, श्रेयस चालला पुण्याला. हा, मी होतो नाही नाही, मी होतो नाशिकला, मला जायचं होतं पुण्याला. आणि नेमकी हा सरांनी तिकीट बुक केलं म्हणे, श्रेयस तू जाय म्हणे. म्हटलं हा ठीक आहे सर, जातो म्हणे. नेमकी त्याच्यात आमचा मॅनेजर होता. मॅनेजरचं तिकीट होता सिरियसली. मॅनेजर होता त्यांचं एसी तिकीट. म्हटलं सर मला तर जायचं, म्हटलं मला शो बघायचं, म्हटलं आपलं स्वतःचं काहीतरी करावं तर लागेल, म्हटलं इथे मी थांबणार नाही, म्हटलं जाऊ द्या म्हटलं. पण नाही थांब बघतो म्हणे, तुझं काहीतरी करतो. म्हणे तू जनरल मध्ये जा. हा, मॅनेजरचा एसी सरांना टाटा करतो. ट्रेन निघाली, एसीचा डबा इकडं, जनरलचा डबा पुढं, आणि मी बॅग घेऊन पुढे सर म्हणलं टाटा. म्हणजे श्रेयस तुला घाई का बरं झाली. म्हणलं सर ट्रेन चालली. म्हणजे ट्रेन मध्ये तर मी चाललोय. हा जो किस्सा माहिती आहे, बघ ते दोन कलाकारांना माहिती आहे. आज सांगतो, आज स्टँडअप कॉमेडी स्क्रिप्टेड आहे, एवढं लक्षात ठेवा. मी तुला काही कावर झाली म्हणलं, तुम्ही लवकर चालले म्हणून म्हणलं जा सर हळूहळू जा. म्हण ठीक आहे जातो म्हणे, काळजी घ्या म्हटलं. हा घेतो म्हणलं. मग मी पळत गेलो पुढच्या जनरल डब्यात, पुढे पळत त्याच्यात बसलो. त्याच्यात कोण उलट पडेल कोण खाली पडेल, जनरलची तर माहितीच अख्खी ती ट्रेन कशी राहते. आणि मला एसीतली सवय होती, पण पहिल्यांदा जनरल मध्ये बसलो होतो. जनरल मध्ये बसलो त्या वरच्या ह्याच्यात, अप्पर लोअर असतं ना, अप्पर वरती बसलो. 4 जण बसले होते. म्हटलं दादा जागा द्या ना. ते म्हणे नाही होणार. म्हटलं थोडी द्या ना, म्हटलं थोडी बसू द्या. तिथं बसलो. मग नंतर आहे ना, मागं आहे ना एक जण असं झोपलेला होता, एकटाच होता. मग नंतर मी त्याला टर्न केला, म्हटलं नॉक केलं. नॉक म्हणजे गुडघ्याला नॉक केलं. हा, म्हणलं हा, मग त्याला म्हणलं दादा इथं बसू का. तो बोलला हा बस म्हणे. मी नेमकी असं ओढून इकडे बसलो बरं त्याच्याजवळ. त्याचे मित्र आरडले, ते माझ्यासारखेच त्याचे होते. म्हणे त्याला फिट येतं म्हणे. हा, म्हणलं काही सांगायचं म्हणलं पर बसलो. आणि पुस्तक लक्षात ठेवा, एक पुस्तक वाचत होतो मी, अग्निपंख, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं. सवय होती, कारण की पुस्तक तुम्हाला वाचता येतं किंवा नाही येत ते माहित नाही, पण त्याच्यावरून तुम्ही इनोसेंट डिसेंट असं पोरीला वाटतं. हा हा, तर हा सिरियसली पुढचा किस्सा तुम्ही लय भयानक हसणार आहे, भयानक आहे डायरेक्ट. तर पुस्तक वाचायला बसलो मी. ते पोरं असं बसलं होतं गुडघेवर करून झोपलं. मी त्याच्यापाशी बसलो. अच्छा गाव आलो, त्याला फिट बरं का. त्याचे पाय असं मारला, मी वरून खाली पडलो एकाच्या बोकंडी. म्हणजे काय झालं, ते लोक मला उचलायचं सोडून कांदा कापून त्याच्या नाकात घालीत होते, एकाचे पाय वर करीत होते. बाप, म्हणजे काय झालं. नंतर आहे ना पुस्तक घेतलं. म्हणे दादा तू सांगितलं होतं फिट येतं. म्हणलं हा माझं चुकलं, आपल्याला ऐकायची सवय नाही कधी. मी परत ते 4 बसलो होते, 5 तिथे येऊन बसलो. ते 4th ते इकडून बसलो होतं का, तर ते मला विचारतं बरं का लागला असेल. म्हणलं नाही लागलं. म्हणजे चोळीत होती मागाशी. म्हणलं हा. मग म्हणे पुस्तक झालं का वाचून. म्हटलं हा. म्हणले अहो तुम्हाला मगाशी कसं सांगणार होतो, त्याला फिट येतं, कारण की त्या ट्रेन मध्ये त्याला आधीच 2दा फिट येऊन गेलो होतं, मी पाहिलं होतं. म्हणलं तू का बरं नाही सांगितलं बसुलीच्या. मग तो नाही मला माझ्या पाहिजे होती, मी मगाशी पडलो होतो. म्हणलं माझ्या पाहिली का. म्हणजे हा भारी वाटत आहे आता. अला बाप. म्हणलं बर. कसा बसा उतरलो पहाटे 5 वाजता पुण्याला, पुणे जंक्शन वरती. त्या टाइमाला झाकीर खान सगळ्यात गाजलेला, मेडिसिन स्क्वेअर. हा, तर त्याचं ते वाक्य, हम भूख के पले हुए बच्चे हैं, एक दिन आएगा हम सब कुछ खाएंगे, घर से निकले हैं तो इतिहास लिख के जाएंगे.
टाळ्या. पुण्याच्या रस्त्यात असं चालत होती येड्या गबाड्यावाली. टी शर्ट घालेल पॅन्ट घालेल म्हणलं चला इंडा कुणी ओळखत नाही म्हणलं आता काय तोंड आवडायची गरज नाही. गेलो म्हणलं जायचं कुठं मॅप लावला म्हणलं आता काय माहिती नाही. शो आता संध्याकाळी 5:30 वाजता संध्याकाळचा. मी पाठी पोहोचेल 5 वाजता. म्हटलं काय करायचं म्हटलं इथं फिरण्यासारखं आहे काही. म्हणे बसायच्या पाठी काय फिरायचं म्हणे तुला. म्हटलं इथं दगडूशेठचं मंदिर आहे म्हटलं. अरे ऐकच नाही म्हणे हाय 6 वाजता ओपन होतं म्हणे ते. नाही हे बा हातात धागे संस्कारी पोरगा आहे. हा सर आहे का नाही हो नागरे सर मला ओळखतं पहिल्यापासून. हा म्हणून आले सोबत. पम्या हा गेलो पाया बिया पडलो 6 वाजता. नंतर आहे ना इकडे येऊन बसलो पुढं. नंतर म्हणलं पुढं म्हणजे शनिवार वाडा नाही का तिथं. बर 7 फुटे बर. हा तर तिथे येऊन बसलो. मग टाइम काय म्हणलं काय करावं पुस्तक वाचित बसलो बरं का. त्याला म्हणलं किती वाजता उघड म्हणजे शनिवार वाडा 10 वाजता उघडणार आणि लाल महाल उघडणार 10 वाजता. म्हटलं बर टाइमपास केला. झोपलो दुकान बिकान उघडले. मग म्हटलं आधी जवळ होतं लाल महाल म्हटलं लाल महाल पाहू. म्हटलं नको लाल महाल नको आधी शनिवार वाड्यात जाऊ. शनिवार वाडा बंद होता म्हणलं त्याच्या बाहेर वाट्टा होता. त्या वाट्यावर आहे ना 4-5 पोरं व्यायाम करणारे काम करत होते बरं का. म्हणजे व्यायाम करत होते काम नव्हते करत. व्यायाम बी मार. हा मग ते बसले म्हणे कुठून आला तू. मी पुस्तक म्हटलं इनोसेंट डिसेंटपणा दाखव म्हणलं लावल्या गावाला. भारी वाटलं त्याला म्हणे अरे तू अभ्यास करतो म्हटलं हो. तू काय करतो. आता मला माहिती पुणे म्हणजे एमपीएससी यूपीएससी पुणे तिथे काय ऊन आहे. म्हणलं मी एमपीएससी करतो. म्हणलं पुस्तक म्हणलं अग्निपंख वाचतो. मग म्हणे वा वा चांगलंय. म्हटलं माझं युट्यूब चॅनल पण आहे माझं इंस्टा पेज पण म्हणे वाह क्या बात आहे. म्हणे आता कुठं थांबलं म्हटलं माहित नाही. म्हटलं माझा असा शो आहे मला शो बघायला जायचंय म्हणलं. म्हणे बर म्हणे चाल म्हणे रूमवर आपण थोडं फ्रेश होऊन जा म्हणलं. ते एकटंच होतो. हा जाऊ पोरगं होतं तुझ्या ऐका. हा आता ऐकाच ऐका ना म्हणे चाल. म्हटलं ठीक आहे गेलो. मग म्हणे बस तुम्हाला पाणी आणतो. आता पाणी म्हणजे तिथे पीजी सेक्शन होतं पाणी खाली राहतं वाटतं. ते गेलं आणायला. नेमकी म्हणत आहे ना मित्राचा कॉल आला होता. म्हणे कुठे म्हटलं हाय अभय सरांचा कॉल आला म्हणे कुठे म्हटलं सर अशा ठिकाणी बसलोय. म्हणे पोरं किडनॅप करते म्हणे असं पाणी बिण्यात काहीतरी टाकी दे म्हणलं. हा मला धकधुक नाही म्हणत विचार येत नव्हता. आला तिथं त्या टायमाला. मी दरवाजा उघडून पाहायचो आलं काय. आणि हा पाणी टाकलं आता बेशुद्ध होऊन जाईल फक्त यांनाच माहिती मी कुठे आहे. घरच्यांना माहित नाही कोणाला माहित नाही मी कुठे आहे. हा स्क्रिप्टेड आहे. हा मग ते झालं. त्याच्यानंतर आहे ना ते आलं पाणी म्हणे पाणी प्या. म्हटलं नको तू पे म्हटलं मला नाही थान लागली म्हणलं. ते पेलं मग म्हटलं बरं काही नाही म्हटलं घ्या पिऊन. घेतलं म्हणे आंघोळ करा. म्हटलं आंघोळ जायचं बाहेरून कडी लावायचं म्हटलं बोलवायचं दोघं तिघांना. म्हटलं आंघोळ नको म्हणलं. म्हणे अहो करा काही नाही म्हणत. दरवाजा उघडाच ठेवला म्हटलं जाऊ दे मोरदे पोरगाची म्हणलं करू तशी. मग म्हणे चला फिरून म्हणलं हा नाश्ता विष्टा केला पैसे माझा आता मला आग होती फिरायची खर्च तुम्ही नाही तसे झाले. मी तोंडावर नाही काढत पण मला लय भारी वाटलं आज तुम्ही आले माझा कार्यक्रमाची शोभा वाढली. एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. हा तुमच्यासाठी ठीक आहे. तर ते झालं लाल महाल फिरलो. आणि मग नंतर म्हणे सर मला आता काम आहे मी जातो म्हणे. म्हटलं हा ठीक आहे जा म्हणलं. शनिवार वाड्यात बसलो. मग नंतर शनिवार वाड्यात बसलो. तिथं स्क्रिप्टेड आहे. हा नाही सकाळचा चालू इशे अजून 11 वाजले बरं का. पुस्तक काढलं बाहेर अग्निपंख वाचत बसलो. मला कंटाळा यायला होता फक्त पान उचलायचं होतं. तिथं पुणे तिथे काय पुणे सगळे जोडपच कपलच दिसायचे सगळे. एकटं पोरग सापडणं म्हणजे विषय मी होतो. मी तसाच
आम्ही तसंच एकटा बसलेलो, म्हटलं आता काय करावं रावले, जलस उरायला, म्हटलं काहीतरी करावं लागेल म्हटलं प्लॅन. बसलो. देव एवढं भारी का, शेजारी एक पोरी घेऊन बसली बरं का, स्क्रिप्टेड. हा, तर ती पोरी घेऊन बसली, ती बसली. आता बोलायची सुरुवात, मला आग होती जास्त. मी बसलो, मी पाहिलं तिला बोलायचं होतं, मला माहिती, मला तिला जर माझ्यासोबत बोलायचं नसतं, ती माझ्याजवळ येऊन बसली असती का नाही. पर्सनॅलिटी जेवढी भयानक बनवली ना मी, वाटत नाही का एक नंबर. हा, विषय टॉपचा होता, म्हणलं विषय टॉपचाच राहणार. पुढे ऐकलं टॉपचा, मी पहिल्या फनेल मध्येच गुंतली. हा, जाळ नाही आला. आता रिअल मध्ये काय जाळ पाठवणार आहे तिथं. बसलो शेजारी, मग म्हणलं हॅलो एक्सक्यूज मी. झेडपी एक्सक्यूज मी म्हणे. हा, म्हटलं काय करताय तुम्ही. म्हणे मी MPSC ची तयारी करते. वाव, हा वाव, इंग्लिश येतं ना आपल्याला. हा, मग म्हणे बर चांगली गोष्ट आहे. मग ती म्हणे तू काय करतो. आय एम अ डेव्हलपर, आय एम अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. हा वा, म्हणे कोणत्या लँग्वेज मध्ये काम करतोय. आय एम फुल स्टॅक डेव्हलपर. म्हणे व्हॉट इज Node.js. म्हणलं Node.js मध्ये काम नाही केलं म्हणे, मी जावा मध्ये काम केलंय. म्हणे बर. मग ती थोडी ओळख बिळख झाली. म्हणलं तुम्ही काय करता. म्हणे मी कुठली होती, खोटं गाव सांगायचं नाही, स्क्रिप्टेड आहे, थांबा, बीडची. हा, ती होती बीडची. म्हणे मी खूप लांबून आले, मी खूप स्टडी करते. म्हटलं हो दिसतंय तुमच्याकडे बघून. हा, तिच्या जवळ बसलो बरं का, आणि खिशात फक्त 800 रुपये घेऊन जाईल. 200 रुपये जनरलचं. 800 बोललो, 200 रुपये जनरलचे, येणारे 200, 400 गेले. आणि हा माझा ज्युनियर आहे. तुला वाटतं मी तसं आहे दैनिक. हा, चला मला येईल, तो पुण्याचाच आहे. हा, मग या आपल्या टॉपिकवर या बरं का. हा, फक्त मोजले 400 उरेल होते, जेवण खाऊन करायचं रिटर्न जायचं. त्यात तिकीट काढायचं होतं, ते 200 रुपये राहिले. 200 म्हटलं 200 जेवण करायचं निघायचं. म्हटलं ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतर थोडं गप्पा बिप्पा रंगल्या चांगल्या बरं का, गप्पा रंगल्या चांगलं मस्त. म्हणे तू काय करतो असं तसं. म्हटलं भारी एकदम व्यवस्थित. 11ला बसलो होतो तर 1 वाजेपर्यंत गप्पाच मारल्या बरं. टाइम कधी निघून गेला समजलंच नाही. हा, ती पोरगी ना, मला काय बोलायला भारी वाटत का, हे झाले रोज तू शिवाय सुद्धा कंटाळून जातो त्याला. हा, मग हा, आणि तुम्ही मागा आता शिवाची एक स्टोरी बघितली असेल, भरकटत नाही. माझा एक असा मित्र जो मला शब्दातून नाही कृतीतून समजून सांगतो. जालू काय ती कृती करतो. हा, सांगा सर, स्टोरी बघितली होती का. हा, माझा एक असा मित्र जो शब्दातून नाही मला कृतीतून समजून सांगतो, त्याला कृती आवडा द्या, तिची स्वतःची प्रकृती बिघडून जाईल. तुम्ही स्टोरी सांगू का, ती पण स्क्रिप्टेड आहे. हा, तर हा, तर ते झालं. त्याच्यानंतर गप्पा बिप्पा रंगल्या. मग तिने विचारलं, पोरगी तिला काळजी येणार आहे, पोरगी दुसरी आईच असते, अशी माया संस्कारी. म्हणे तू जेवलास का. म्हटलं नाही. म्हणे काय खायचं. म्हटलं खायचं असेल तर 200 रुपये. म्हटलं हिचं परत भरावं लागेल. हा, म्हणलं नको. म्हणजे चल जेवण करून येऊ. म्हटलं हा, काय खायचं. म्हटलं फास्ट फूड. म्हटलं पिझ्झा बर्गर होतं. नको. म्हटलं आपण आहे ना चिकन खातो का तू. म्हणे नॉनव्हेज खातो. म्हटलं हा खातो. म्हणलं आणि आपण आहे ना एक हॉटेल आहे तिथं जाऊ खायला. आता अकाउंटला 200. काय करावं. म्हणजे चाल. ती चालली, आम्ही चाललो असं. मी थोडं थांबलो, बुटाची नाडी निसटली. आबाई सर काहीच बोलू नका, 1000 रुपये लवकर टाका.
तुम्हाला सगळं नंतर सांगा, फक्त 1000 रुपये लवकर टाका. ती अशी बसली, मी आता कानाला फोन लावून बघ, म्हणजे काय झालं म्हणलं, काय नाही कानाला खाजवली. म्हणजे मग फोन का बरं राहते म्हणलं, फोन नाही खाजवतोय. बिचारा सरांनी कोणता विचार न करता 1000 रुपये टाकून दिले. थँक्यू बरं सर. मग गेलो जेवायला, म्हणलं आता खाय तुला किती खायचं आहे पैसे म्हणलं. पण परत म्हणलं पैसे आपलेच खर्च होणार आहे. गेलो चिकन हांडी पण हाफ मागितली, 2 रोट्या, 1 राईस आणि 1 बाटली. एवढी एवढी किती खायचं म्हटलं. मी खातो नव्हतं, माझ्या मोजायची हिशोब म्हणलं 250 रुपयाची हांडी, 20 रुपयाची 1 रोटी, 40, 250, 400, 300 रुपये ते पाणी बॉटल 1 ती. म्हणलं हा 400-500 रुपये उरत आहे म्हटलं. परत परत देऊन टाकू म्हटलं सरांच्या, आपलं कशाला उधारी, एक माय होले बोकणी ज्याला कर्ज किती माय हो, 1.5 लाख रुपये कर्ज. हा त्याला सगळं माहिती, कारण त्याला सगळं माहिती, त्याला काही कामच नाही. हा त्याला अशा उच्चपतीच होता त्या. हा त्याला सगळं माहिती, सगळ्यांचं माच नाही, त्याचं सगळ्यांचं माहिती. हा सगळं स्क्रिप्टेड आहे. 5 दिवसापासून स्क्रिप्ट लिहित होतो. म्हणलं बर, जेवायला गेलो, जेवण बिवण केलं. मग म्हणे कशी भारी वाटली. म्हटलं वा खूप भारी. मग आता कुठं चालला तू. म्हटलं इथं स्टँडअप कॉमेडी शो आहे, म्हटलं मला खूप आवडतं, मी बघायला चाललो. आता मी काय म्हटलं, येणार तर नाही, फॉर्मॅलिटी म्हणून विचारावा. म्हणलं तुला यायचं का. हा जाऊ ना. हा बाप. आणि मी तिकीट 2 जणांचं काढ, एक मी आणि एक त्या पर्सनचं. एक सरांना सांगितलं होतं मी, आहे ना सर. लय समजला. 2 तिकीट काढेल. मी इकडूनच त्याला फोन लावितो, मला एक तिकीट अर्जंट पाहिजे म्हणलं, मला सांगू नका तुम्ही. नाही सर अर्जंट नाही, अवेलेबल नाही होणार म्हणलं. म्हणलं मी लय लांबून आलोय. मग तुम्ही कुठून आले. आता म्हटलं इथं पुण्याचं सगळ्यात लांबचं टोक कोणतं आहे सांगा ना. स्क्रिप्टेड आहे, मी विसरलोय. ए झंडू. हा दुबई नाका ना, मुंबई. हा धुळ्याची म्हणलं आम्ही धुळ्याची. म्हणजे बरी या म्हणे बघू. म्हटलं या सरांना फोन केलाय. आणि जाता जाताच होती, एका जणाला विचारलं ते व्हॉलंटिअरला, म्हणलं तुमचं नाव काय. म्हणे माझं नाव तानाजी. म्हणलं हा. म्हणलं तानाजी सरला मी मगाशी कॉल केलाय, तिने माझं तिकीट दिलंय. म्हटलं ए कोणाच्या पप्पाचं नाव असं तर सॉरी भाऊ. हा झालं. ती आली आम्ही. आणि म्हणे म्हटलं जायचं कसं. म्हटलं परत आता भाडं वाढलं. म्हणलं ते मोकारा माग. म्हणजे मेट्रोने जाऊ म्हणे आपण. म्हणलं वा पहिल्यांदाच मेट्रोत बसायचं. म्हणलं जाऊ. पण म्हणलं आधी तिकीट किती लागल. म्हणे 20 रुपये. म्हणलं हा जाऊ. म्हणलं गेलो आम्ही मेट्रोने बरं का. मेट्रोने गेलो, मस्त बसलो. तिथं स्वारगेटला उतरलो, त्या ठिकाणी पोहोचलो. तिथं आम्हाला एक सर भेटले, त्या सरांसोबत. आणि ते जाता म्हटलं आपलं अजून कोण आपल्याला जोडी. म्हटलं माझी मावस भाऊ आहे म्हटलं ते. आणि बरं. आणि नंतर सरांना ओळख करून दिली, ही कोण. म्हटली माझी मावस बहीण. हा दोघीला इकडे तिकडं उलट पालट केलं. हे माझे मावस भाऊ, ही माझी मावस बहीण. नेमकी मी तिकीट काढायला गेलो आणि ती पुढे इथंच भेटली ना. हा सर काय चाललं तुमचं, बरं आहे का. हा मुली चाली सगळं सांगते. काय म्हणलं परत. मग म्हणजे कुठून आली तू. म्हणजे काय नाही मी इथलीची पुण्याची ना, मी आता जस्ट स्टेजला भेटली. म्हणे हा असं आहे का. म्हणजे हा तिथं बोललो मावस भाऊ. हा म्हटलं हा. मग नंतर मी तेवढ्यात एंट्री केली बरं का. असे आलो म्हटलं ही सगळी सांगणार आहे म्हटलं मला माहिती. मग तिने सगळं सांगितलं तिला. म्हणे श्रेयस ही तर बोलते आत्ता भेटले. म्हटलं हा. म्हणलं हिच्या मम्मी पप्पानी ना, ही माझी मावस बहिणी. म्हटलं हिच्या मम्मी पप्पानी पळून जाऊन लग्न केलं. हा माझे पप्पा मम्मी आणि आमच्या आजी बाबा त्यांचं खूप वाकडं आहे. म्हणलं आम्ही बोलत नाही कधी. मग आता ती मला इथे येऊन भेटली. हा तिथं म्हणलं हा अच्छा ठीक आहे. भेटलो. शो बी बघितला. शो होता 5:30ला. 5:30 ते 8:30 पर्यंत शो होता. शो चालू झाला 7:30ला. आता मम्मी पप्पा बीडला. मला म्हणे मम्मी पप्पाचा कॉल येऊ राहिला, मला घरी जावं लागल. म्हणलं हा जाय. आता चांगली ओळख होईल होती. म्हटलं आता कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट काहीतरी. हा पण मी कधी झुकत नाही. समोरून आलं तरच, नाही तर बाबा जाय भाऊ आपण नाही काहीच नाही. सिरियसली संस्कारी स्क्रिप्टेड आहे. म्हणे श्रेयस म्हणे जाय बाय म्हणे जाते म्हणे आता. म्हटलं हो जा. म्हणलं आता मला काय म्हणलं जायचं चालली. म्हटलं बोर झाला थोडा. म्हटलं ठीक आहे जा. म्हणलं ती चालली पुढं चालली. म्हटलं याला कॉन्टॅक्ट नंबर नाही घेतला, काहीतरी बोललो असतं थोडं. ती गेली पुढं. म्हणजे तुला माझा कॉन्टॅक्ट नंबर नकोय का. म्हटलं हा पाहिजे होता, पण म्हटलं मागू कसं. म्हणलं म्हणे पागल घे म्हणे.
नंबर आला मी 20 कॉल दिला होता 20 कॉल दिला म्हणलं 20 कॉल द्यायचं फॉर्मॅलिटी म्हणून करा पास. मग ती गेली 8:30ला शो संपला. सरांसोबत मी चाललो म्हणलं पुन्हा. नेमकी त्या रोडने जात होतं तिचा कॉल आला म्हणजे हाय ओळखलं का तर ओळखलं मी ओळखलं होतं पण दाखवायला नको ना मी तुलाच ओळखलं लगेच. म्हटलं नाही म्हटलं आणि मला एक रिस्पेक्ट आहे प्रत्येक मुलीशी बोलताना आहे ना. मी कोणती मुलगी असू द्या आधी आओ काओ जाऊच घालणार. हा म्हणलं आला तिकडून बोला ना हो म्हणे कोण बोलते अरे ते अननोन नंबर असला का आपला नाही का मी हॅलो प्रोफेशनल बोलू शकतो पण गावठाणात हॅलो. हा तिकडून फोन आला ती बोलते सिरियस बोलतोय का म्हटलं हा म्हटलं पोरगी हा म्हटलं बोला ना कोण आहे म्हणे अरे आता आपली भेट झाली म्हणे म्हटलं हा 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 म्हटलं, अरे इतक्या लवकर विसरला म्हटलं नाही रे म्हटलं मी तुला बघत म्हटलं तू मला विसरली का माझ्या आवाजाला विसरली म्हटलं. हा म्हणे अच्छा अच्छा पंच वाटला मग अरे फेकायच्या बाबतीत मी लई फेकितो पण खरं खरं. मग ते झालं ते गेले सरांनी सोडलं 10:30ला ट्रेन. आता ट्रेन लागली पटकन पळत सुटायचं आणि एक तर तिकीट काढायला नाही म्हटलं मरून जाऊ दे टीसीने पकडलं तर पकडलं बघू पुढं म्हटलं. आता ती ट्रेन निघाली अशी पटकन पळत सुटली होती. आता आपण ते दिलवाले दुल्हन ले जाएंगे नाही का पळत सुटतो ते गेलो धरलं मागून पोलिसांनी दंडुका टाकला म्हणे बसायचं मध्ये सारखं म्हणे पडशिंग गळून आता चोळावा का दांडा धरावा. म्हणलं काय करू म्हणलं एकाने म्हणलं ये मध्ये वाटी वाटी ती जनरलचा डबा होता. आणि मग आलो 12 पर्यंत बसलो 12 वाजेपर्यंत म्हटलं चालेल पुरीचा कॉल आहे ना मेसेज आहे ना काही हे लागून जाईल काय म्हणते आस लागून गेली स्क्रिप्टेड. अरे तुम्ही माझी स्क्रिप्ट बघा पुढच्या ह्याच्यात मी नवी वेब सिरीज काढली तर नावाचं सिरीज गायकवाड नाही. हा तर तिचा आला 12 वाजता कॉल बरं का म्हणजे हाय सिरियस काय चाललंय मी परत बोला ना कोण आहे म्हणलं म्हणजे तू परत विसरला म्हणलं तू दुसऱ्या नंबरने का बरं कॉल केला म्हणलं नाही पहिला ब्लॉक केला का दुसरा आणि कारण की मी आधी तिला सगळं सांगितलं होतं ना मी फुल येऊन जाईल नाही ओपन तुम्ही वेगळा विचार करणार म्हणजे मी पूर्ण गोष्टी क्लिअर करून टाकेल. हा बोलणं बिलणं झालं म्हणजे हा ठीक आहे म्हणजे पोहोचला की कॉल कर म्हटलं हा ठीक आहे करतो कॉल. मेसेज हाय 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 मी फ्रेशर आहे एकतर मला अजून एवढा एक्सपिरियन्स नाही. बापरे हा हे सब कॅरेक्टर आहे स्क्रिप्ट मधलं. हे मित्रांना त्याच्यासाठी तर बसवलंय सब कॅरेक्टर आहे. हा तो बोलला नंतर बोलणं बिलणं झालं पोहोचलो मी मग नंतर आहे ना आंघोळ बिंगोळ केली म्हटलं बसलं आवाज सर ऑफिस मध्ये बसले मी बसलो म्हटलं कॉलेज आहे ना मी स्वतःहून का बरं कॉल करायचा तिकडून आला पाहिजे मी बहुत सक्त लोंडा. हा रुतबा कमी नाही झाला पाहिजे. मग बसलो तिचा आला कॉल 10 वाजता बरं का लय भारी वाटलं म्हटलं आला कॉल. सकाळी कॉल आला मी होतो ऑफिसला सर बसेल चेअरवर मी समोर मी आलो पटकन पडत आलो म्हणलं नाही पाहिलं कोणी आलो म्हणे हाय काय चाललंय काही नाही म्हणे त्या दिवशी तू काल बोलणार होता काहीतरी बोलला का बरं नाही म्हणलं काय बोलायचं होतं अरे तुला काही वाटलं नाही का म्हणलं नाही म्हणलं अरे तुला सांगितलं होतं मी फ्रेशर आहे म्हणलं मला काय माहिती काय बोलायचं राहतं काही नाही. आणि तिच्याच मी जवळपास अर्धा तास गप्पा मारल्या बरं बोललो चांगला कॉल बिल झाला तिकडून अननोन नंबरनी कॉल येत होत्या स्क्रिप्टेड कॉल येत होता अननोन नंबरनी म्हटलं थांब ग एक मिनिट थांब म्हटलं कॉल येऊ राहिला म्हणे भोसडीच्या कोणासोबत बोलतोय म्हटलं माझ्या फ्रेंड सोबत बोलतोय म्हणे हा का व्हॉट्सअपला इन्स्टाला हाय टाकलाय श्रेयसच्या दुनियाला पुढची स्टोरी भयानक आहे डायरेक्ट भयानक. हा श्रेयसच्या दुनियाला हाय टाकला इकडं नाही हा आला ना इकडं माझा हाय पाडायच्या आधी त्याचा हाय गेलेला. जयेशला कॉल केला मी जयेशा काहीच बोलू नको 1 मिनिट थांब मला मॅनेज करू दे. हा जयेश बोलला ठीक आहे कर मॅनेज त्याला नंबर दिला त्यानं कॉल केला एजंटून लगेच नंबर सेंड करून दिला. हा सर म्हणे आय एम युअर बिग फॅन मला नंबर सेंड करा एजंटून दिला सेंड करून माझा. हा स्क्रिप्टेड याला खरं बोलावं स्क्रिप्टेड आला कॉल म्हणे ये बसवरच्या कोणासोबत बोलतोय म्हटलं फ्रेंड सोबत बोलतोय
तुला माहितीये की मी पोलीस आहे म्हणे. होय सिरियसली ना, स्क्रिप्टेड. तेव्हा हात तर राहिला. म्हणलं हा. म्हणे भारताचे उपराष्ट्रपती कोण? म्हणलं जगदीश धनखड. हा. म्हणे अरे भोसरीचा प्रश्न कोणाला विचारला होता तू? मी काल तिला एमपीएससीचा प्रश्न विचारला ना. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे? त्या झेंडूपईचा, ईमेलचा, मोबाईलचा सगळा ऍक्सेस. आम्ही काय काय केलं, बोललो काय काय नाही, सगळं त्याच्याकडे. कोणत्या मेट्रोत गेलो, कसं काय गेलो, शक्य आहे बरं का. तू म्हणे तू जगदीश धनखड आठवलं का? मला पहिला प्रश्न तोच, मी पहिला मला तो एवढाच माहिती होता, मी तेवढा विचारला फेकला. म्हणलं माहिती का तू? म्हणलं हा. म्हणलं आठवलं. तिच्याशी बोलत नको जाऊ म्हणे. पोलीस पोलीस होता आणि माझ्या घरापासून नेमकी म्हणजे तिथून 30 किलोमीटरच्या अंतरावर नेमकी तिची चौकी होती. कुठं बोलतोय तू? म्हणलं माझ्या घरी. म्हणलं लोकेशन दिसते म्हणे तुम्ही माहिती मला, आणि नेमकी 30 सेकंद होऊन जाईल ना, 30 सेकंदाच्या वर गेलेले लोकेशन ट्रॅक करता येते. तर कॉल आला, बोललो. म्हणलं थांब म्हणे. म्हटलं दादा सॉरी, मी सुसंस्कारी मुलगा आहे. म्हटलं मला नव्हतं म्हटलं माहित, काही सोडा म्हटलं असं तसं. म्हणलं लगेच ब्लॉक कर, लगेच सोडून दे, असं तसं. म्हटलं हा सोडतो. म्हटलं लगेच सोडतो. म्हणलं तिला कट केलं. हे म्हटलं थांब कट कर. म्हटलं थांब एक आठवलं, इकडून तिकडून सगळीकडून ब्लॉक करून टाकलं. या झेंडूनी परत सिरेच्या दुनियावरून तिचा हाय आला, त्यांना परत हाय टाकला तिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी फोन, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही हाय का बरं टाकला. म्हणलं हाय कुठं टाक? म्हणलं याला कॉल केला जायचं. म्हणलं तू का मला माझ्या मुळावर बसले? अरे इथं लागून गेले म्हटलं माझे. आता विषय होता स्टँडर्डचा. मग डायरेक्ट टाइम झाला का? हा. तर विषय डायरेक्ट तिथं क्लोज केला. ती पण निघून गेली. नंतर मला कळलं की तुझ्या लायकीची नाही, ती काय टॉपची नाही. ती अरे माझा स्टेटस बघा ना तुम्ही. हा. मग नंतर मला तेवढ्या त्याच लाईनीत मला लाईनी सुटल्या बरं का. बाबाला जसं सुचल्या तसेच मला सुचल्या. तिने मला ब्लॉक केलं, मी तिला ब्लॉक केलं. तिने मला ब्लॉक केलं, मी तिला ब्लॉक केलं. ठीक आहे, स्क्रिप्टेड आहे, विसरलो राव. तिने मला ब्लॉक केलं, मी तिला ब्लॉक केलं. त्याचा आला कॉल, डायरेक्ट मी नेटवर्क ऑफ केलं. आणि जाता जाता सगळ्यात ट्रेंडिंगला तिचं आणि माझं पुण्यातलं प्रेम, त्याचा आला कॉल, माझा झाला गेम. धन्यवाद.